इथलं इन्स्पेक्शन चालू आहे। कालच सरांनी मनोदय व्यक्त केलेला होता की अलिबागचे जे सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचा वार्षिक निरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू आहे। 18 तारखेला सरांनी इन्स्पेक्शन जे आहे खालापूर डिव्हिजन आणि कर्जत या ठिकाणी आहे आणि जितकं टुरिझम वाढेल तितका इथला विकास वाढेल आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जे काही गैरफायदा घेणारी मंडळी आहे मग त्याच्यामध्ये ट्रॅफिक व्हायलेशन असतील, ड्रंक अँड ड्रायव्हिंग असेल, ड्रग्ज वगैरेचा प्रकार असेल तर त्याच्यावरती आमच्या कंटिन्युअस कारवाई सुरू आहे। मला वाटतं कालही काहीतरी एक कारवाई झाली तुमच्या इथे ओय हॉटेलमध्ये कारवाई झाली। तर अशा पद्धतीने कोणत्याही इलिगल ॲक्टिव्हिटीला थारा मिळणार नाही आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जर असं कुठं आढळलं तर त्याच्यावर कडक कारवाई होईल याच्या दृष्टीनेच आपले प्रयत्न सुरू आहे। जिल्हा स्पेशल ब्रँचच्या अंडर ती सोशल मीडिया लॅब असणार आहे आणि त्याच्यामधून आपण ज्यावेळेस लॅब तयार होईल तेव्हा तुम्ही उद्घाटनाला येईल तेव्हा तुम्हाला परतच बोलवेल। आज इन्फॉर्मली आपण बोलतो आहोत आणि त्याच्यामधून मग जे काही लॉ अँड ऑर्डर बिघडवणाऱ्या पोस्ट असतील किंवा इव्हन आपण आपल्या लोकांना ट्रेन करून मी मुंबई पोलीसमध्ये स्पेशल ब्रांचमध्ये होतो, तिथली सोशल मीडिया लॅब ही अतिशय फास्ट आणि इफिशियंटली वर्क आहे। तर त्याच धर्तीवर मी इकडे हे सुरू केलं आहे। तर त्याच्यावरती इव्हन रॅडिकलायझेशनचे पण कुठं काही एफर्ट्स होत आहे का तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण लॉ अँड ऑर्डर आणि टेररिझम अँटी टेरर या दोन्ही दृष्टिकोनातून ते लॅबला आपण सक्षम करणार आहोत। असा सायबर याच्यात कोणाचा फोन आला बँकेचा तर बँकेला कॉन्टॅक्ट करून खात्री करावी। मी सांगतो डिजिटल अरेस्टमध्ये तो फोन 100% खोटाच आहे हेच लोकांनी मानावं आणि अजिबात त्याची खात्रीसाठी कोणाला फोन करू नये, तेव्हाच हे बंद होईल। लोक काय करताय की खात्री करण्यासाठी कुठेतरी परत त्याच माणसाला फोन करतात आणि मग तिथून कुठेतरी त्यांना सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज मिळालं की तो तिथे मग तो आरोपी भारी बसतो। तुमच्याकडून DPDCला 30 लाख रुपये मंजूर झालेले आहे रायगड जिल्ह्याचे सोशल मीडिया लॅबसाठी। तर त्यामध्ये विविध कम्प्युटर्स असणार आहे, स्कॅनर असणार आहे।